और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ पश्चिमेतील जुना भेंडीपाडा परिसरात मित्राने चिडवल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राच्या डोक्यात लाकडी काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे। या हल्ल्यात 17 वर्षीय शोएब सिद्दीकी याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास नमाज पठण करून काही अल्पवयीन मुलं घरी जात होती। त्यावेळी मित्रांमध्ये चिडवाचिडवी झाल्यानं दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। यावेळी शिवीगाळही झाली। चिडवल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाने रस्त्याच्या कडेला पडलेली एक लाकडी काठी उचलून शोएब सिद्दीकीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। या हल्ल्यात शोएब गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला। स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।